यापूर्वी शेतकऱ्यांच्या ऊसाला तुकड्यांमध्ये एफआरपी मिळत होती, मात्र आज राज्य सरकारच्या विरोधात हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी एफआरपी मिळणार आहे. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत जे साखर वाटून एकमेकांना आनंद व्यक्त करतायत, या निर्णयाचं स्वागत करतायत. खरं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय आहे हा. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत युवक. काय सांगाल, काय निर्णय झाला आणि कशा पद्धतीने आनंद व्यक्त करताय? खर तर आम्ही हा आनंद आदरणीय राजशेट्टी साहेबांमुळे करतोय. राज्य सरकारला एफआरपीचे तुकडे करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता, परंतु राज्य सरकारने आदरणीय राजशेट्टी साहेब सांगत असताना सुद्धा एफआरपीचे तुकडे करण्याचं महापाप केलं होतं. आणि हे पाप केलेलं राजशेट्टी साहेबांनी शिंदे साहेबांना लक्षात आणून दिलं होतं, फडणवीस साहेबांना लक्षात आणून दिलं होतं, परंतु याची दखल कुणी न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोर्टामध्ये दाव घेतली. आणि कोर्टाने त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला न्याय मागितला त्यावेळेस मात्र कोर्टाने शेतकऱ्याची व्यथा ऐकल्यानंतर एफआरपी एक रकमीच दिली पाहिजे म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने कोर्टाने सुद्धा आज अध्यादेश काढला आणि एफआरपी एक रकमी मिळाली म्हणून आम्ही बारामतीच्या ठिकाणी साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. एफआरपी 3 टप्प्यात किंवा 4 टप्प्यात तुकड्यांमध्ये देण्यासाठी सरकार का आग्रही होतं असं वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्यांना लुटून खाण्यासाठी हे पांढरे बोके आता पोचले गेलेले आहेत. ज्या राज्यकर्त्यांच्या बँका म्हणा, सहकारी पतसंस्था म्हणा, खाजगी कोऑपरेटिव्ह बँका म्हणा, नीटचं पडताळून पाहिलं तर या बोक्यांच्याच आहेत. जसं की पीडीसी बँक असेल, हे कारखान्यांना पतपुरवठा करतात आणि त्याचे पैसे मात्र हमी असते. आमचा ऊस गेल्यानंतर 10 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये त्याचे फिक्स मध्ये त्यांचं दिलेले पैसे व्याजासकट वसूल करून घेण्याचं एक साधन आहे. आणि या साधनामध्ये कुठंतरी आणखीन पैसे कसे मिळवता येतील म्हणून यांना या अट्टास मांडलेला आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेला याला विरोध करून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवले आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये यश प्राप्त करून दिलेलं आहे. वास्तविक पाहता आता आमचे मित्र म्हणाले की ₹2.80 साखर प्रति किलोनी ऊस खरेदी केला जातो, पण बाजारामध्ये मात्र सरपण सुद्धा ओलं लाकूड सुद्धा आता 5-6 रुपये किलोने विकलं जातंय. रस्त्यावरती उगवून येणारी येडी बाबळचं सुद्धा सरपण आता 4-5 रुपये किलोने विकलं जाते. परंतु आम्हाला टनामध्ये हिशोब द्यायचा म्हणजे शेतकऱ्याच्या पदरी प्रति टन 2803,000 दर दिला म्हणून सांगायचा, मात्र त्यांना मात्र किलोमध्ये जर हिशोब केला तर 2 आणि 2.5 रुपये दिलं जातं. चुन्याची पुडी जरी घ्यायची म्हणलं तर ती 5 ग्रॅमची चुन्याची पुडी आम्हाला आता 1 रुपयाला घ्यावी लागली. ही विद्राविक सत्य आहे आणि हे सत्य मांडण्यासाठी आम्ही भले रक्ताचे पाठ वाहू पण शेतकऱ्यांच्या आणि राज्य सरकारला आम्ही शेतकरी रस्त्यावरती फिरून देणार नाही अशी वेळ आली. काय वाटतं, एफआरपी 3 तुकड्यांमध्ये दिली जात होती, आता एक रकमी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा होणार आहे? शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे एक रकमी दिल्यामुळं त्याला जी व्याजात जी रक्कम जाणारी होती, हे जे आमचे युवाध्यक्ष कदम साहेब जे म्हणले की ह्यांचे बँकेचे संचालक चेअरमन हे सगळे ह्याच्यावर जगतात आरामशीर. पगार आता तुम्ही डीसीसी बँकेला बघा कितीतरी कोटीत नफा आहे, पण कारखाना कुठला कोटीत नफ्यातला दावलाय काय नाही. डीसीसी बँक कुठली बी बघा तिकडं. आता आपली पीडीसी तर आहे, बाकीच्या ठिकाणचं मी बोलत नाही, पण पीडीसीला 500-500 700-700 कोटी नफा वाटतो. हे कुठला वाटतो? हे कारखानदारी म्हणजे शेतकऱ्याचे विकास सोसायटी पासून ह्यांचे सगळे बगल बच्चे जगतात. ही शेतकऱ्यासाठी काहीच नाही. बँकिंग व्यवस्था आहे ना, हे निवड लुटारूंसाठी केलेली, शेतकऱ्यांचा बळी द्यायचा आणि ह्यांचे कार्यकर्ते जगले पाहिजेत. व्याजावर नुसते हे जगतात. सावकारी व्यवसाय माझं तर स्पष्ट मत आहे की ह्यांची सावकाराचाच व्यवसाय आहे, फक्त अधिकृतरित्या ह्यांचा व्यवसाय आहे. हे म्हणजे आपण दुसरे लायसन म्हणते 2 ह्यांनी शेतकऱ्याला दंड व्याज हे म्हणजे लावायचं. आतापर्यंत तुम्हाला नाबार्ड आहे, नाबार्ड 4% व्याज देतंय कारखान्याला, पण हे डीसीसी बँक आहेत, जिल्हा बँकेमार्फतच कारखान्याला हे दिलं पाहिजे, काय कर्ज दिलं पाहिजे असा अट्टाहास धरतात हे राजकीय पुढारी. त्याच्यामुळं कारखानदारी बी तोट्यात आहे, शेतकऱ्यांची सहकारी कारखानदारी बी तोट्यातच आहे आणि शेतकरी तोट्यात आहे. एक रकमी जर दिली तर शेतकरी व्याज भरणार नाही आणि शेतकऱ्याला ते व्याजाची रक्कम त्याच्या खिशात बसेल आणि मिळणारा नफा हा बी त्याच्या खिशातच राहील. ही मोठी शोकांतिक आहे. त्याच्यामुळे एफआरपी मिळते का लोकांना? कारण 2800 रुपये बारामती परिसरातल्या कारखान्यांनी 2800 रुपये एफआरपी जाहीर केली आहे. माळेगाव कारखान्याने नंतर 326 रुपये वाढवली, पण आजूबाजूच्या कारखाने सोमेश्वर असेल, माळेगाव छत्रपती असेल, यांनी 2800 रुपये एफआरपी जाहीर केली. माळेगाव, सोमेश्वर,
त्यांची एफआरपी 3001 म्हणजे 3122, सोमेश्वरची 3150 आहे. तर त्या छत्रपतीचं काय आम्हाला म्हणजे सांगता येणार ना किती एफआरपी ती, पण हे 2800. पण हे तिन्ही कारखान्यांनी जो सुस्थितीत कारखाना बी आहे कोणचा माळेगावचा, त्यांनी सुद्धा 2800 काढलं. सोमेश्वर बी हे म्हणतात आम्ही सुस्थितीत आहे, त्याने बी 2800 काढलं. भवाननगर बी गोत्यातही, तरी बी तो कारखाना 2800 येतोय. आणि माळेगावनी तुमच्या महाराष्ट्रात 1 नंबर 3636 दर दिला, म्हणून ह्यो टंका पिटला गेला. मग त्या कारखान्याने 2800 रक्कम द्यायची कारणच काय होती? नंतर वाढवली ना त्यांनी. अजून मिळालेलं नाही ताब्यात, पण तोपर्यंत गेटकेन नाही मिळाला. माळेगावचा आज क्रेशिंग 10 ते 10.5 लाख टनाच म्हणजे 11 लाखापर्यंत जाईल कसं तरी, अजून चालू आहे म्हणजे 11 लाखापर्यंत होईल. ह्याचा फटका आज कारखानदारी फक्त 3 महिने चालायला लागली. खाजगी कारखान्यांचं जोरात म्हणजे उत्पादन होते. खाजगी कारखान्याने आता साखरवाडी फलटण तालुक्यातले 3150 दिले, माळेगावने का 2800 दिलं. 5 वर्षाचा कारखाना आहे तो तयार झालेला खाजगी कारखाना, तो 3150 देतो. आणि मग सहकारात काय नेमकं गौड मागाले, नेमकं काय कोण खातं यातलं? काय होते ह्याचा फायदा काय होईल असं वाटतंय तुम्हाला? एफआरपी एक रकमी दिल्याबद्दल जी कामे असतील, बोला. एक रकमी एफआरपी दिल्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणजे बँकेचे लोन असतील, पतसंस्थेचे लोन असतील, किंवा लग्न असतील, मुलांचे शिक्षण असतील, किंवा शेतीचे कामे असतील, हे सर्व ज्या त्या वेळेस पैसे पुरवठा झाल्यानंतर कारखान्याने रक्कम एक रकमी मिळाल्याबद्दल एकदम सर्व कामे मार्गी लागतील. तुम्हाला काय वाटतंय जे सहकारी साखर कारखानदार आहे त्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा जसा फायदा होईल, तसं खाजगी कारखान्यांना देखील एक रकमी एफआरपी द्यावी लागणार? खाजगी असो किंवा सहकारी साखर कारखाना असो, जो एफआरपी म्हणजे फेअर आणि रिझनेबल प्राइस, हा 1960चा कायदा आहे केंद्र सरकारचा, की म्हणजे जे शेतकऱ्याच्या हक्काची किंमत आहे, मिनिमम प्राइस आहे, ते देणं कायद्याने बंधनकारक आहे 1960च्या ऍक्टच्या. पण महाराष्ट्र सरकारने 21 एप्रिल 2022 ला शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय केला ह्याच्या आघाडी सरकारच्या काळात. आणि त्या अन्यायामुळे आज आपण बघितलं तर माळेगाव छत्रपती आणि म्हणजे माळेगाव छत्रपती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याची सुस्थितीत कारखाने सगळे असताना त्या कायद्याचा आधार घेत शेतकऱ्यांची एफआरपी तुकड्यात देण्याचा इथं घाट घातला गेला. आणि महाराष्ट्राला आदर्श म्हणून जे बारामतीतून राजकारण केलं जातं, तर हेच का आदर्श मानायचं? तर राजू शेट्टींनी जो ह्या कायद्यानुसार जो लढा दिला, 14 दिवसात एफआरपी देणं कायद्याने बंधनकारक आहेच, पण तो कायदा पायदळी सरकारने तोडवला होता. आणि त्याच्यामुळं जो अन्याय घडत होता त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, अन्य शेतकरी संघटना, योगेश जी आपले पांडे जे वकील साहेब आहेत, त्यांनी जी म्हणजे लढाई लढली आणि त्या लढाईचं फलित आज कुठलाही सहकारी साखर कारखाना पुढल्या वर्षी एक रकमीची एफआरपी त्याला द्यावं लागणार, नाहीतर 14 दिवसात त्याला व्याजासह एफआरपी पेड करावं लागणार. हा फार मोठा शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजय आहे. आणि याच्यामुळे काय होत होतं की ज्या बँका सहकारी संस्था आहेत महाराष्ट्र शासनाच्या किंवा ज्या राजकीय लेवलला, त्या चालवण्यासाठी बँका हे आताच सत्ते साहेबांनी सांगितलं, जे राजकारण आहे, अर्थकारण आहे सगळं म्हणजे लोकलचं ग्रामीणचं, ते अर्थकारण कायद्या साखरेच्या जीवावर सगळं चालत असतं. कारण सोसायटीच्या माध्यमातून तो शेअर्स म्हणजे जे शेतकऱ्याच्या खिशात पडायचं असतं ते आता 36 महिने, आता विषय तुम्ही ऐकला की 36 महिन्यानंतर मग जर एफआरपीचे तुकडे गेले तर हे 36 महिने जाईल, नाहीतर जो ऊस तुटून गेल्यानंतर 14 दिवसात जो हक्काने आपल्यासाठी जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी आता इथून पुढे शासनाला करावंच लागणार आहे. काय वाटतंय तुम्हाला? 14 दिवसात एफआरपी द्यायचा कायदा आहे, मात्र कारखाने ते तो कायदा पाळत नाहीत, नियम पाळत नाहीत. 14 दिवसात एफआरपी मिळते का शेतकऱ्यांना? 14 दिवसात एफआरपी आजपर्यंत मिळत नव्हती. ती खरं तर 14 दिवसात दिली पाहिजे. 14 दिवसाच्या नंतर जर काढली तर ती व्याजासहित द्यायचा असा कायदा आहे. पण जर आम्हाला आमचं जर पीक कर्ज थकलं तर त्याला व्याज लावलं जातं, व्याजाला परत मुदत संपली 1 वर्ष तर चक्रवाढ व्याज लावलं जातं. तर मग आमचा ऊस जातो 1.5 वर्षात, 16 महिन्यात, आणि त्या ऊसावरती काढलेलं पीक कर्ज 1 वर्षात भरायचं.
म्हणजे नेमकं ही कर्ज आम्ही पदर भरायला दिलंय का ऊसावरती परतफेड करायला दिलंय की आमची पिळवणूक करायला दिलंय? म्हणजे हे शासनाचं धोरण काय आमच्या अजून डोक्यात बसलेलं नाही. कारण व्याजाला व्याज लावून पैसे लुटायचे. ऊस आमचा 1.5 वर्षात जातोय, पीक कर्ज 1 वर्षात, तर त्या पीक कर्जाची मुदत 1.5 वर्ष करावी अशी आमची मागणी आहे. म्हणजे खरं तर विनंती आहे या माध्यमातून. कारण ऊसाचं बिल आम्हाला 1.5 वर्षाच्या नंतर येतंय. आणि मग जे सरकार आहे किंवा हे काय पांढऱ्या डगल्यातले बोके म्हणतात थोडक्यात, तर त्यांनी सुद्धा या अधिवेशनाच्या अगोदर आमच्या रानात कुठेतरी घाम गाळायला यावं, 1 दिवस का होईना पण, तर त्यांना कुठेतरी जाणीव होईल. ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? 14 दिवसात एफआरपी द्यावं, ऊस तुटून गेल्यानंतर मिळते एफआरपी? कारण बरेच शेतकरी जे आहेत ते या एफआरपीच्या रकमेपासून वंचित असतात. सरकारनं 3-4 हप्त्यांमध्ये एफआरपी द्यायचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या विरोधात आज हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे. काय वाटतंय, काय फायदा होईल? आणि एफआरपी साठी म्हणजे एक रकमी एफआरपी जर कारखान्यांनी नाही दिली तर तुमची भूमिका काय असणार आहे? खरं तर 1966 कलमानुसार एफआरपी ही 14 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. परंतु 2021 पासून ह्या राज्य सरकारने शेतकऱ्याच्या माती हा बेकायदेशीररित्या जो जार काढला होता, हा जार खरं तर कोर्टाने शेतकऱ्याच्याच पायदळी तुडवण्यासाठी दिला आणि पुन्हा पूर्वरत हा कायदा केलेला आहे. कारण की एक रकमी जर एफआरपी मिळाली तर ते शेतकऱ्याला अनेक फायदे होणार आहेत. जो कोणी कारखाना देत नाही त्याच्या मानगुटीवरती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बसून ती एफआरपी 14 दिवसाच्या आत फक्त रक्कमच नाही तर व्याजात सकट ती रक्कम मिळवून द्यायला आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सगळ्यात अगोदर अग्रक्रमाने पुढे राहू. वेळ प्रसंगी आम्ही आमच्या छाताळावरती गुन्हे घेऊ. आम्ही आता पीडीसी बँकेचा माझ्याकडे एक आता आलेख आलेला आहे, तुमच्या माध्यमातून दाखवतो. जवळपास 264 शाखामध्ये एक एक शाखेला 8-8, 15-15, 14-14, 12-12 करोड रुपये वर्षाला फायदा झालाय. माझ्या शेतकरी बांधवाला 1200 रुपये सुद्धा नीट फायदा होत नाही. लाजीरवाणी गोष्ट आणि वितराईक सत्य आहे. ज्या शेतकऱ्यांचं राज्य म्हणून चालवलं जातं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्य चालवलं जातं, ह्या राज्यामध्ये शेतकरीच खरं उपेक्षित राहिलेला आहे. ह्याला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आता शेतकरी संघटना आक्रमक रूप धारण करणार आहे. काय वाटतंय, ऊसाला योग्य हमी भाव मिळतोय का? कारण सरकारनं वेगवेगळे कायदे केलेले आहेत पिकांना हमी भाव मिळण्यासाठी. ऊसाला हमी भाव मिळतोय असं वाटतंय का? नाही, ऊसाला हमी भाव मिळतच नाही. हे 2800 रुपये आणि एफआरपीचं तुम्ही पर्सेंटेज कसं पकडताय? साखर उतार्याचं पर्सेंटेज कुठलं पकड? पहिलं कसं 8.5% पकडलं जायचं, 9.5% पकडलं गेलं, आता 10.5% पकडलं जातं. तर ह्याचं कसं आहे, 1% याला साधारण 10 किलो साखर पडते. म्हणजे पहिलं 8.5% साखर उतार्याला तुम्ही जो बाजार देत होता तो आता 10.5%ला, म्हणजे 20 किलो साखर सध्या साखर कारखाने एक्स्ट्राच घेत आहेत. त्यामुळे ही एफआरपी नुसार रक्कम तर मिळत नाही शेतकऱ्यांना, पण जी मिळती ती तुकडे तुकडे करून मिळत होती. ते आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ती एक रकमी मिळेल. एक रकमी ज्या वेळेस शेतकऱ्यांना पैसे मिळतात त्यावेळेस कसं आहे, त्याचं बँकेचं कर्ज फेडून जी काही थोडीफार रक्कम शिल्लक राहील त्याच्यावर त्याचा घरप्रपंच चालतो. मुलाबाळांचे शिक्षण असतील, लग्न कार्य असतील, आजारपण असतील, त्या सगळ्या गोष्टीसाठी दुसऱ्या कुठला सोर्स नाही. शेतकऱ्यांना मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी किंवा त्याच्या घरगुती अडचणीसाठी काय स्वतंत्र अर्थपुरवठा कुठून होत नाही. तो शेतीचाच मार्ग आहे. आणि बोळ्या बाबड्या शेतकऱ्यांचं कसं आहे, त्याला कायदा माहिती नाही, त्याला फक्त परिश्रम करणं एवढंच त्याला माहिती. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत राजू शेट्टी साहेब यांनी ही कोर्ट मॅटर करून आणि कोर्टामार्फत आज राज्य शासनाला तो निकाल द्यायला लावला. कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन आज राज्य सरकार करेल किंवा न करेल, पण जर केलं तर अतिउत्तम, नाही केलं तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन चालू ठेवणार. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. खूप खूप धन्यवाद. हे होते बारामतीतले शेतकरी, बारामती शेतकरी संघटनेच्या वतीनं या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जर राज्य सरकारनं हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी नाही केली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.